आज ना बिना अस्तरच्या ब्लाऊजवरती बाही कशी रेडी करायची तर ते मी सांगते. हे बघा, बाहीची लांबी 8 इंच आहे. अर्धा इंच सिलाई मार्जिन आणि 1 इंच खालून दंड घेराच्या साईडने पट्टी मोडपण्यासाठी मी रेडी केलेले आहे. तर 2.5 इंचावरती मी मोंडा खोली घेतलेली आहे आणि वरून 1.5 इंचावरती खाली एक सरळ लाईन आखून घेतली. तर याची चेस्ट 9.5 होती. मी तेवढंच मोंड्याची रुंदीसुद्धा टाकलेली आहे आणि अशा प्रकारे बाहीला आकार देऊन घेतलेला आहे, बघू शकता. आणि जो आतून बाही कट करायची आहे, जे आतली समोरच्या साईडची मोंडा खोली आहे तर ती स्टिचिंगला गेल्याच्यानंतर मी हे बघा कटिंग केलेली आहे आणि याचं सेंटरसुद्धा काढलेलं आहे. आणि ही दोन्ही साईड बरोबर आहेत, ते उलट्या केल्या, फक्त दोन्ही 2 बाजूला ठेवल्या. आणि जी रॉंग साईड आहे तर त्या साईडला मी असं मार्क करून घेतलं. आणि हे बघा, सर्वात आधी 1 इंचावरनं एक पट्टी छोटीशी टीप टाकून घेतली आणि यानंतर यावरतीचं 8.5चं मार्किंग ठेवलं आणि 1 इंचाची पट्टी फोल्ड करून घेतली. अशाच प्रकारे दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा मी रेडी करते. तर हे बघा, इथे सुद्धा अशाच प्रकारे मार्किंग करायचं, यामुळे बाही पण चुकत नाही आणि दोन्ही समोरील बाजूसुद्धा एकसारख्या होत नाहीत. तर लगेचच मी बघू शकता तुम्ही, ब्लाऊज घेतलेला आहे आणि शोल्डर ठेवून घेतलं आणि त्यावरती अशा प्रकारे बाही जोडून घेतलेली आहे. तर 8 इंचाची आपली लांबी होती तेवढं ठेवून घेतलं आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन अशा प्रकारे दोन्ही साईडची बाही जोडून घेतली. बघू शकता, दोन्ही साईडच्या बाही समान आलेल्या आहेत आणि आपली इथे 8 इंचाची बाहीसुद्धा रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे याला डबल टिप टाकून घेतली आणि अशा प्रकारे मी ब्लाऊज रेडी करून घेतला. तर कसा वाटला बाहीचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.